नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, संभाजी महाराज छत्रपती कसे झाले तर त्या काळी शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मराठ्यांचे राज्य आता संपणार ह्या आशेने डोळे लावून बसला होता. पण त्याला ठाऊक नव्हते शिवरायांचे दुसरे रूप म्हणजेच युवराज संभाजी हे स्वराज्याचे रक्षण करण्यास सज्ज होते. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात काही काळ अस्थिरता निर्माण झाली होती. अष्टप्रधान मंडळातील काही लोकांनी शंभूराजांच्या कार्यशैलीवर शंका घेत त्यांना स्वराज्यापासून दूर ठेवण्याचा कट रचला. तर त्यांना अटक करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पाठविण्यात आले होते. परंतु हंबीरराव हे स्वराज्याचे निष्ठावान पाईक होते. त्यांनी तो अन्यायी आदेश झुडकारून शंभूराजांना साथ दिली. राज्याभिषेक हा केवळ सोहळा नसून ती स्वराज्याच्या अस्तित्वाची मोहर होती. आणि म्हणून काही इतिचिंतकांनी सुचवले की गडबडीत झालेल्या मंचकार आव्हानापेक्षा विधिहित राज्याभिषेक करणे इष्ट ठरेल. आणि मग 16 जानेवारी 1681 तो सुवर्ण दिन उजाडला. रायगडावर सनई चौघडे वाजू लागले. रायगडाच्या नगाड्याचा आवाज दिल्लीच्या तख्ताला कंप सोडणारा होता. संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही तशीच राहील ही ग्वाही संभाजीराजांनी रयतेला दिली. शिवरायांनंतर स्वराज्य कोसळेल असा त्या औरंगजेबाचा अंदाज होता. पण शंभूराजांनी अल्पावधीतच राज्यकारभाराची घडी बसवून शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिले होते. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते. त्यांनी आपल्या पराक्रमाने मुघल, इंग्रज आणि पोर्तुगीज या सर्वांनाच नमविले आणि शिवरायांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. आणि अशा या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीला आणि रयतेच्या धाकल्या धन्यांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. जय शिवराय.